नमस्कार. आज आपण एका जबरदस्त विषयावर बोलणार आहोत. भारत सेमीकंडक्टरच्या जगात एक अशी उडी घेतोय जी फक्त एक बातमी नाहीये, तर एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. आपण बघूया की ही मोठी योजना भारताला टेक्नॉलॉजीच्या जगात कुठे घेऊन जाणार आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न मोठा आहे, बरोबर, की कोणताही देश फक्त एका वर्षात टेक्नॉलॉजीचा सुपर पॉवर कसा काय बनू शकतो? पण याचं उत्तर त्याहूनही इंटरेस्टिंग आहे. चला, भारताच्या या धाडसी प्रवासाचा मागोवा घेऊया. बघूया तरी हे जे अशक्य वाटणारं ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी नक्की काय काय पावलं उचलली गेली आहेत. 2026 हे वर्ष नीट लक्षात ठेवा, कारण हे फक्त एक कॅलेंडरचं पान नाही, तर भारताच्या टेक हिस्ट्रीमधला एक टर्निंग पॉइंट आहे. हे तेच वर्ष आहे जिथे कागदावरच्या मोठमोठ्या योजना प्रत्यक्षात आल्या आणि भारताचं सेमीकंडक्टरचं स्वप्न खरं उतरलं. बघूया हे सगळं कसं घडलं. बरं, आता असं वाटेल की ही संधी भारताला अचानक कशी मिळाली, तर तसं नाहीये. यामागे ग्लोबल प्रॉब्लेम आहे. विचार करा, जसं एखाद्या मोठ्या हायवेवर एकाच ठिकाणी ट्रॅफिक जॅम होतो आणि सगळं थांबतं, तसंच काहीसं जगाच्या टेक्नॉलॉजीसोबत झालं होतं. सगळी टेक्नॉलॉजीची गाडी एकाच ठिकाणी अडकली होती. यालाच म्हणतात चिप चोक पॉइंट. आणि याच प्रॉब्लेमने भारतासाठी एक मोठी संधी निर्माण केली. म्हणजे बघा, याचा सरळ सरळ अर्थ काय, की जर चिप्स बनवणाऱ्या मोजक्या जागा बंद पडल्या तर आपले नवीन फोन, गाड्या, अक्षरशः सगळंच थांबेल. अख्खं जग एका नाजूक धाग्यावर अवलंबून होतं. आणि बरोबर याच वेळी भारताने एक धाडसी पाऊल उचललं. स्वतःला या समस्येवरचा एक खात्रीशीर उपाय म्हणून जगासमोर उभं केलं. तर या ग्लोबल प्रॉब्लेमवर भारताचं उत्तर काय होतं? उत्तर होतं फुल स्टॅक बदल. आता फुल स्टॅक म्हणजे काय? म्हणजे फक्त चिप्स बनवणं नाही, तर चिप्सची आयडिया डोक्यात येण्यापासून, म्हणजे डिझाईनपासून, त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालापासून ते फायनल चिप बनेपर्यंत ही अख्खी साखळी, ही पूर्ण इकोसिस्टम देशातच उभी करणं. एकदम स्वावलंबी. ही टाईमलाईन बघा जरा. 2021 मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशनची सुरुवात झाली. तशी ती लहानच होती, पण त्यानंतर 2026 पर्यंत या मिशनने जो काही वेग पकडलाय ना, तो खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे काही वर्षातच भारताने फक्त आपल्या योजनाच नाही, तर आपली स्वप्न आणि ती पूर्ण करण्याची पद्धत दोन्ही बदलून टाकलं. आणि हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आधीचं मिशन म्हणजे ISM 1.0 काय होतं, तर फक्त काही सुटे भाग बनवायचे, बाहेरून गुंतवणूक आणायची, बस. पण ISM 2.0 हे संपूर्ण वेगळं आहे. हे एक मोठं पाऊल पुढे आहे. आता लक्ष काय आहे, तर संपूर्ण प्रक्रियेवर आपलं नियंत्रण. म्हणजे डिझाईन पण आपलं आणि उत्पादन पण आपलं. हा नुसता बदल नाहीये, ही एक स्ट्रॅटेजिक क्रांती आहे. तर ह्या नव्या धाडसी स्ट्रॅटेजीचे 3 मेन पिलर्स आहेत. पहिलं, आत्मनिर्भरता, म्हणजे चिप बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल देशातच बनवायचा. दुसरं, बौद्धिक संपदा, म्हणजे फक्त डिझाईन नाही करायचं, तर त्या डिझाईनची मालकी मिळवायची. आणि तिसरं, टॅलेंट, म्हणजे देशातल्या 50 पेक्षा जास्त डिझाईन कंपन्यांना पाठिंबा देऊन त्यांना ग्लोबल लेव्हलवर पोहोचवायचं. ठीक आहे, योजना तर मस्त आहेत, पण हे सगळं फक्त कागदावर आहे का? अजिबात नाही. आता आपण बघूया की या योजना प्रत्यक्षात कशा उतरत आहेत. कारण खरी स्टोरी तर इथेच सुरू होते, जिथे हे मोठमोठे प्रकल्प खरंच उभे राहत आहेत. ही स्लाइड म्हणजे भारताच्या सेमीकंडक्टर क्रांतीचा जणू काही नकाशाच आहे. बघा, मायक्रॉन, टाटासारखे मोठे प्लेयर्स गुजरात आणि आसाममध्ये अब्जावधी डॉलर्स लावत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे फक्त प्लॅनिंग नाहीये, काही ठिकाणी तर प्रोडक्शन सुद्धा सुरू झालंय. म्हणजे हे सगळं खरंच घडतंय आणि ते आत्ता याच क्षणी घडतंय. आता हा आकडा बघा, 1.6 लाख कोटी रुपये. विचार करा, ही किती प्रचंड रक्कम आहे. हा आकडाच आपल्याला सांगतो की हे मिशन किती मोठं आणि किती गंभीर आहे. ही फक्त गुंतवणूक नाही, तर भारताने आपल्या टेक्नॉलॉजीच्या भविष्यावर लावलेली एक मोठी, आत्मविश्वासाने भरलेली पैज आहे. हे तर खरंच अविश्वसनीय आहे. आसाममधल्या टाटाच्या एकाच प्लांटमधून रोज 4.8 कोटी चिप्स बनणार आहेत. कल्पना करा, म्हणजे काही दिवसातच देशातल्या प्रत्येक माणसासाठी एक चिप तयार होईल. ही आहे भारताच्या नव्या उत्पादन क्षमतेची झलक. आणि हो, याचा फायदा फक्त टेक्नॉलॉजीला नाही, तर सामान्य माणसालाही होतोय. सध्या जेवढे प्रोजेक्ट्स मंजूर झालेत त्यातूनच 51,000 डायरेक्ट नोकऱ्या तयार झाल्या आहेत. आणि या साध्यासुध्या नोकऱ्या नाहीत, तर हाय स्किल जॉब्सची एक नवी दुनियाच तयार होत आहे. बरं, मोठे मोठे प्रोजेक्ट्स उभे राहत आहेत, हे तर ठीक आहे, पण ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी भारताकडे असं वेगळं काय आहे? असं काय आहे जे भारताला इतरांपेक्षा पुढे नेईल? भारताचा तो सिक्रेट सॉस नक्की आहे तरी काय? आपण मॅच्युअर नोड्स हा शब्द ऐकला आहे का? कदाचित नवीन वाटेल,
पण या अशा चिप्स आहेत ज्या आपल्या आजूबाजूला अक्षरशः सगळीकडे आहेत. आपल्या गाडीत, घरातल्या वॉशिंग मशीनमध्ये, ऑफिसच्या कॉम्प्युटरमध्ये जगातील 70% जास्त इलेक्ट्रॉनिक्स याच चिप्सवर चालतात. आणि भारत बरोबर याच मोठ्या मार्केटवर लक्ष केंद्रित करत आहे. ही एक खूप हुशारीची आणि सेफ खेळी आहे. तर भारताला कॉम्पिटिशनमध्ये पुढे नेणारे 3 मोठे फायदे आहेत. पहिला, जिओपॉलिटिकल, म्हणजे जगभरातल्या कंपन्यांना चीन सोडून दुसरा कोणता देश या प्रश्नाचं भारत एक खात्रीशीर उत्तर देत आहे. दुसरा फायदा, रिसोर्सेस, म्हणजे चिपसाठी लागणारा कच्चा माल आपल्याच देशात मिळवण्याची सोय करणं. आणि तिसरा, फायनान्शियल, म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीला आकर्षित करण्यासाठी टॅक्समध्ये आणि इतर गोष्टींमध्ये सवलती देणं. ही एक 360 डिग्री स्ट्रॅटेजी आहे. आणि इथे येतो या पूर्ण कथेचा सगळ्यात महत्वाचा भाग. ही काही 100 मीटरची शर्यत नाहीये, ही एक मॅरेथॉन आहे. भारताचा विचार हा शॉर्ट टर्म नाही, उलट आजच्या पायाभरणीवर उद्याच्या एका मोठ्या टेक साम्राज्याची उभारणी केली जात आहे. हे वाक्यच या पूर्ण स्ट्रॅटेजीचं सार सांगून जातं. इथे कोणतीही घाई गडबड नाही, तर संयम आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक, लांबचा विचार करून आणि भविष्याचा अचूक अंदाज घेत उचललं जात आहे. तर मग फायनल गेम प्लॅन काय आहे? तो 2 स्टेप्सचा आहे. स्टेप 1, आज जे मार्केट सगळ्यात मोठं आहे म्हणजे मॅच्युअर नोड्सचं, त्यावर आपलं वर्चस्व निर्माण करायचं. यातून पैसा आणि टेक्निकल ताकद दोन्ही मिळेल. आणि स्टेप 2, मग याच ताकदीच्या जोरावर 2030 पर्यंत जगातल्या सगळ्यात ॲडव्हान्स चिप्स बनवण्याच्या रेसमध्ये उतरायचं. तर मग शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न, की 2030 पर्यंत भारत खरंच जगातल्या सर्वात ॲडव्हान्स चिप्स डिझाईन आणि तयार करू शकेल का? याचं उत्तर तर भविष्यातच मिळेल. पण एक गोष्ट नक्की, भारताने ज्या वेगाने आणि ज्या हुशारीने हा प्रवास सुरू केला आहे ते बघता हे स्वप्न आता अशक्य नक्कीच वाटत नाही. जगाच्या टेक्नॉलॉजी मॅपवर एक नवीन सुपर पॉवर तयार होतोय आणि त्याचं नाव आहे भारत. पाहूया पुढची दशकं काय घेऊन येतात